नमस्कार. स्वछंद प्रस्तुत कलायडोस्कोप माझे जीवन गाणे याच्या आजच्या भागात तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला आपला देश कसा एका वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र होत आहे याचं जणू उदाहरणच आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागात एक चळवळ यशस्वीरित्या उभी करून आपल्या आजच्या अतिथीने समाज परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला आहे. कसा ते जाणून घेऊयात त्यांनाच भेटून. आजच्या आपल्या माननीय अतिथी आहेत भारताच्या पहिल्या पॅड वुमन अर्थात सौ स्वाती बेडेकर. आणि जाणून घेऊयात त्यांच्याचकडून त्यांचं एक नवीन बिझनेस मॉडेल. चला तर भेटूयात स्वाती बेडेकर यांना. ताई नमस्कार. नमस्कार. इतका छान विषय आहे की जो खरं तर आपण म्हणतो ना निषिद्ध आहे तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ते अनेक आव्हानं पेलत आज खूप पुढे निघून गेलेला आहात. तर ह्या तुमच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला खूप छान आवडेल. माहिती तुम्ही द्यालच आम्हाला आणि त्याचबरोबर आज तुम्ही काय करताय आणि पुढे याच्यामध्ये तुमचे काय प्लॅन्स आहेत हे जर आमच्या श्रोत्यांना सांगू शकलात तर खूप खूप मदत होईल. तर स्वातीताई, सगळ्यात पहिले म्हणजे विज्ञान शिक्षिका आहात, त्यामुळे शारीरिक धर्म, स्त्रियांचे शारीरिक बदल याचा सखोल अभ्यास तुमचा होताच. पण खेडी पाड्यांमध्ये जाऊन या विषयाबद्दल त्यांना नॉलेज देणं, त्यांना अजून त्याच्यामध्ये त्यांचं प्रबोधन करणं असं का वाटू लागलं? खेडोपाड्यांमध्ये म्हणजे असं आहे की मी विज्ञान शिक्षणाचा जो प्रोजेक्ट होता तो करतच होते ग्रामीण शाळांमधनं. म्हणजे ग्रामीण शाळांमधून विज्ञान शिक्षण एक मिनिंगफुली चांगल्या तऱ्हेने चांगल्या दर्जाचं शिकवलं जावं यासाठी माझा प्रयत्न सुरू होता. आणि त्यावेळी की ज्या गावातल्या मुलींना आपल्याला विज्ञान शिकवायचंय त्या तर मुली आफ्टर रिचिंग प्युबर्टी शाळेत येतच नाही. हो. आणि मग त्या जर शाळेतच नाहीत तर मग म्हणजे हा उपक्रम पुढे जाणार कसा? आणि शाळेत का येत नाहीत याचा जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा कारण थोडस स्पष्ट होतं की त्या मोठ्या झाल्या, प्युबर्टी आली त्यांना, की त्यांचं खास करून पाळी आली की त्यांचं शाळेत येणं बंद होतं. पण त्यामागची कारण मात्र दुःखदायी होती की म्हणजे एखाद्या मुलीला जिथे मदतीची गरज आहे तिथे एक वेगळ्या तऱ्हेचं सप्रेशन सुरू होतं तिच्यावर, तिच्याशी डिस्क्रिमिनेशन सुरू होतं. हो. आणि आपण हे करतोय याची बऱ्याच लोकांना समाजातल्या रादर बायकांना सुद्धा जाणीव नसते की आपण एका अर्थाने डिस्क्रिमिनेशन करतोय, अन्याय करतोय आपल्याच मुलींवर त्यांचं शिक्षण थांबवून. तेव्हा एक जाणीव त्यांना करून देणं गरजेचं होतं. आणि मग आता कोणीतरी हे करायला पाहिजे, तर कोणाची तरी वाट बघत बसायची का पुढे होऊन करायचं, हे एवढाच फरक होता. तशी मी बऱ्यापैकी इम्पेशंट आहे, त्यामुळे कोणाची वाट बघत बसले नाही एवढंच झालं. साधारण ताई स्वतःहून हे केली. किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही? साधारण आम्ही हा प्रोजेक्ट करत होतो 2008-9च्या सुमारास. बर. आणि तेव्हाच एक इंटरनेटवरती मी आर्टिकल वाचलं होतं की विज्ञान शिक्षणाशी संपर्क असल्यामुळे आमचा नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन तिथले प्रोफेसर अनिल गुप्ता वगैरे त्यांच्याशी संपर्क होता. त्यांनी सांगितलं की तू गावात जाऊन हे एवढं सगळं करतेस, कारण की गावामध्ये कामाची सुरुवात कुठून करायची हा फार मोठा प्रश्न होता, कारण की बोलायचं कोणीच नाही ना, एकदम हाच प्रश्न या हम्म. विषयाबद्दल. पण काय होत होतं की म्हणजे बायका पुरुष दोघातलाही हा जो इग्नोरन्स होता त्यामुळे खास करून पुरुषात एक इंडिफरन्स झाला होता की हा बायकांचा प्रश्न आहे आणि त्या ते बघून घेतील, म्हणजे आपल्याला त्याच्यात काहीच करायची गरज नाही. पण हा इनजस्टिस या दोन्ही इग्नोरन्स इंडिफरन्समुळे होणारा इनजस्टिस मुलींवर इतका जास्त प्रमाणात एम होत होता की 70% मुली जवळ-जवळ शाळेच्या किंवा शिक्षण पद्धतीच्या बाहेर गेल्या. तर विचार करा की केवढं मोठं पोटेन्शियल आता या मुलींनी एवढी सगळी मेडल्स ऑलिम्पिकमध्ये आणि किती बरं वाटतं आपल्याला. ऍक्च्युली. पण या सगळ्या मुलींना आपण असं शिक्षणापासूनच वंचित ठेवलं, तर कुठच्याच तऱ्हेचं एक्सपोजर नाही, त्यांना घरामध्ये बंद करून एक चूल आणि मूल एवढ्यापुरतं मर्यादित करून ठेवलं. अ, आपण सुद्धा केवढ्या मोठ्या आनंदाला, अभिमानाला मुकतो ना त्यातून. मुक्तोय.
त्यामुळे बस विचार एवढाच होता की कसंही करून मुलींना शाळेत येण्यासाठी काहीतरी सुविधा करावी. आणि म्हणून एक अवेअरनेस प्रोग्राम की त्यांना शिक्षण, मोठ्यांना शिक्षण, की जेणेकरून ते यासाठी काही करतील. अ, अ, तिकडे त्याची सुरुवात झाली खरं म्हणजे. आणि मग लक्षात असं आलं की अ, फक्त शिक्षण देऊन, ज्ञान देऊन किंवा विचार देऊन पुरणार नाही. त्यांना साधनही द्यायला हवं, हं. की मुलींना शाळेत यायचा रस्ता खरोखर सुखकर होईल. आणि त्यामुळे मग जेव्हा मुर्गन ऐकलं होतं, तेव्हा त्याच्या इथे जाऊन खरंच काय काम आहे ते बघून ती मशीन्स आम्ही घेऊन आलो. त्याच्यातनं कसं काय काम करता येईल हे बघितलं आणि मग त्या गावामध्ये हा विचार रुजवून तिथल्याच बायकांना त्याच्याशी संलग्न करता येईल का? अ, की मग गावातनच ही एक ऑर्गॅनिक मूव्हमेंट सुरू होऊ चालू शकते होईल. का? बरोबर. त्या सगळ्या हां, करायचा प्रयत्न केला. सो विचार म्हणजे हाच होता, की काही मुलींनी शाळेत यावं फक्त. म्हणजे अगदी छोट्या विचारातनं तुम्ही फक्त त्यांना शिकवण दिली नाहीत, की हायजीन कसं मेंटेन करायचं, पण त्याच्यासाठी तुम्ही म्हणलात तसं साधन उपलब्ध करून दिलं आणि हो. खऱ्या अर्थाने सबलीकरण आपण जे म्हणतो स्त्रियांचं ते तेव्हापासून चालू झालं. आत्ता सध्या ताई वडोदऱ्यात आहेत, बरोद्यामध्ये आहेत, पण त्यांची अनेक युनिट्स आज पूर्ण भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा कार्यरत आहेत. तुमच्या फाउंडेशनचं नाव वात्सल्य फाउंडेशन आहे. सो अगदी त्या अर्थाने तुम्ही खरं जागताय त्या नावाला, कारण त्या वात्सल्यानी एक स्त्री जेव्हा आईच्या वात्सल्यानी त्या दुसऱ्या स्त्रीला घडवत असते, त्या पद्धतीने तुम्ही इतक्या खेड्यापाड्यातल्या स्त्रियांना घडवताय आज. सखीचं जेव्हा पहिलं युनिट सुरू झालं ते कुठे होतं आणि तुम्हाला त्या काळात आलेली आव्हानं कुठली होती? सखीचं हां, म्हणजे ॲक्चुअली काय झालं, की आम्ही मशीन घेऊन आलो, त्याच्यावरनं कसं काम करता येईल वगैरे बघितलं. अ, पण गावोगावी हा विचार रुजवणं जरुरी होतं, की जेणेकरून बायका याच्याशी जोडल्या जातील, काम करायला तयार होतील. आणि तसं ते खूप कठीण काम होतं. कारण की फॅमिलीज अशा क्लोज विचारांच्या असतात ना. आमच्या घरात पुरुष माणसं आहेत, त्यांच्यासमोर काय करणार हे? बायकांना हा प्रश्न होता, की आम्ही घरी काय सांगू? आम्ही काय बनवतोय? कसलं काम करतोय? कारण मासिक पाळी आणि मग त्याच्याशी कन्सर्न काहीही असलं तरी ते अशुद्धच आहे. हा एक अशुद्धच आहे. मनात हां, ठाम बायकांच्या म्हणजे मनात फॅमिलीच्या मनात हा इतकी भीती दृढ आहे या विषयाविषयी. म्हणजे अज्ञानता आहेच आणि बायकांच्या पाळीमध्ये रक्त दिसतं, इन्व्हॉल्व्ड आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल एक खूप मोठी भीती आहे. म्हणजे आपल्याकडे गेली कित्येक शतकं अ, मासिक पाळी म्हणजे एक बायकांना मिळालेला शाप म्हणा शाप आहे. किंवा अ, अघोरी शक्ती आहे की काय म्हणजे इतकी कन्फ्लिक्टिंग विचार त्याच्याबद्दल अ, मनात रुजलेले आहेत वेगवेगळ्या वेळेला लोकांच्या, की ते सगळं धुवून काढण्याचं बरीच वर्ष काम अजून करायला लागणार आहे. की हा फक्त नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि फक्त रक्त इन्व्हॉल्व म्हणजे स्त्रीच्या शरीराला एक ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी निसर्गाने दिली आहे, की तिला एक बाळ तिच्या आतमध्ये नर्चर करायचं असतं आणि मग त्याला जे लागतं ऑक्सिजन लागेल, काही पोषक द्रव्य लागतील, पोषक द्रव्य ती लागतील. रक्तातनं पुरवठा होतो. यासाठी ते रक्त तिथे जमा झालेलं असतं. हा विचार करणं अजून म्हणजे फार दूरवर आहे लोकांच्या मनात. अ, पातळीच्या विचार करण्याच्या पातळीच्याच. अ, त्यामुळे हे असं काही होतं आणि ती भीती धुवून काढणं अ, याची गरज होती. तर आम्ही विज्ञान शिक्षक म्हणून आम्ही गावोगावी ना पॅरा टीचर्स तयार करायचो, बरं. की बायकांना जास्ती करून इन्व्हॉल्व करायचो मुलींच्या शिक्षणामध्ये, मुलींच्या मुलांच्या आणि एक फॅमिलीतनं असं म्हणतात ना, फॅमिलीतनं तुम्हाला शिक्षणाचं जर वातावरण मिळालं, तर मुलं चांगली शिकतात. तर कुठे ना कुठेतरी गावोगावी हे तयार करायचा आमचा प्रयत्न होता. आणि एका बाईने मला सांगितलं तिथल्या हे दाहोद म्हणजे जे ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे गुजरातमध्ये तिथली गोष्ट आहे. तर ती म्हणाली, की म्हणजे माझी तब्येत बिघडली आहे आणि अ, लवकरच म्हणजे मृत्यूचा सामना मला करायची वेळ येऊ शकते. आणि हे थोडंसं ना इंट्रिगिंग होतं, की म्हणजे इतक्या सहजपणे ही बाई असं कसं म्हणू शकते? तिला म्हटलं, "जरा नीट आपण जाऊ डॉक्टरकडे विचारूया." आणि शी वॉज अ पोटेन्शियल केस ऑफ सर्व्हायकल कॅन्सर. ओके.
आणि ती म्हणाली की हे आमच्या गावात बऱ्याच बायकांना होतं. आणि मग जेव्हा ही इतकी कॉमन गोष्ट आहे आणि ती बायकांनी सहजपणे नुसतीच स्वीकारली आहे, तर मग इकडे काहीतरी दुसरं काही करण्याची आवश्यकता होती. म्हणून तिला घेऊन आम्ही हेल्थ ऑफिसरकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की हो, या एरियामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचा प्रश्न आहे. आणि म्हणजे खास आदिवासी लोकांची जी लाईफस्टाईल आहे किंवा त्यांची जी स्वच्छतेची अभाव जो काही बघितला जातो त्यांच्या रहन-सहनमध्ये, तर त्यामुळे ह्या गोष्टी जास्ती करून म्हणजे जास्त प्रभावाने पुढे येतात. पुढे येत होत्या. तर तेव्हा तेव्हा आम्ही हे लक्षात आलं की हीच गोष्ट जर मग आपण हायर ऑफिसर्सना सांगितली म्हणजे कलेक्टर्सना आणि यांना, तर मग जो फरक आपल्याला पडायला हवाय की सॅनिटरी नॅपकिन हा एक तो उपाय आपण करू शकतो की त्यांना मासिक दरम्यान एक स्वच्छता देऊ शकतो. एक जे स्वच्छ वातावरण हवं की तो व्हायरस वाढणार नाही, त्याची ग्रोथ होणार नाही सर्व्हायव्हल कॅन्सरचा. तर त्या प्रयत्नापायी म्हणजे आम्ही अशा तऱ्हेने ही केस कलेक्टरांच्या समोर मांडली आणि मग कुठेतरी त्यांना हा विचार पटला की ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे आणि हा अशा तऱ्हेने ऍड्रेस आपण करायला हवा. करू शकतो. आणि तिथून या कामाची सुरुवात झाली. दाहोदमध्ये देवगड बारिया नावाचं एक छोटंसं टाउन आहे. तिकडे आम्ही म्हणजे मला वाटतं 5 वेगवेगळे सेल्फ हेल्प ग्रुप्स होते बायकांचे. तुम्ही ते महाराष्ट्रातील बचत गट म्हणतात. हं, हं. तर तिथे सुद्धा आम्ही म्हणजे अ, स्त्रियांबरोबर काम करायचं होतं. वेगवेगळे प्रयोग करायचे होते. त्या एकातच बऱ्याचशा गोष्टी एकत्र आणल्या होत्या, की एक ट्रायबल, एक मुस्लिम, एक हिंदू असे सर्व तऱ्हेचे गट एकत्र आणून आम्ही या कामाची सुरुवात केली होती, की दरेक ठिकाणच्या, दरेक धर्माच्या, जातीच्या वगैरे, वगैरे बायकांना एकसारखीच गरज असते या वस्तूची. तेव्हा सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये पडायला हवं कामात. सो तुम्ही एका अ, दगडात 2 पक्षी मारले म्हणजे सेक्युलरिझम पण प्रूव्ह केलं हो. प्लस हायजीन पण तुम्ही दाखवत होतात त्याच्यातून. ओके. म्हणजे प्रयत्न तसा चालू होता आणि मग मग एकदा तुम्ही एखादं मॉडेल तयार करता, मग गावोगावी आधी असं असतं ना, दुरून बायका बघतात, की हे खरंच होतंय का? काही यातनं विचित्र तर होत नाहीये. मग जरा थोड्याशा वस्तू सुरळीत झाल्यावर इतरही बायका मग पुढे येतात. तशा त्या यायला लागल्या आणि मग एकाची 5-10 युनिट्स व्हायला मग वेळ लागला नाही. जवळ-जवळ 2010 मध्ये पहिलं युनिट सुरू केलं. 2012 पर्यंत 10-15 युनिट्स आसपास पसरली होती. सो प्रामुख्याने ही सगळी तुमची ट्रायबल युनिट्सच होती म्हणजे सगळ्या खेड्यांमध्ये सुरू झालेली युनिट्स होती? अ, हो. सुरुवातीची सर्वच युनिट्स खेड्यांमध्ये अशी होती. अ, काय असतं की एक म्हणजे फेजेस असतात समाजातल्या. तेव्हा ना स्त्रियांचं सक्षमीकरण व्हायला हवं हा विचार कुठेतरी गव्हर्नमेंट कडून पण पुढे येत होता. एक हं, हं. सेल्फ हेल्प ग्रुपची फॉर्मेशन होत होतं. त्यांना काय तऱ्हेचे रोजगार देता येतील हे बघितलं जात होतं. आणि याच्यामध्ये असंही समोर आलं होतं, की मसाल्याचे पदार्थ करा किंवा इतर काही करा, ते पेरिशेबल असतात. त्याचं हं. शेल्फ लाईफ खूप कमी असतं. कमी असतं. तेव्हा ह्याचा जेव्हा आम्ही उद्योग म्हणून बघायला सुरुवात केली, तेव्हा हा विचार केला, की याचं शेल्फ लाईफ 3 वर्षांचं आहे. खूप लांबलचक शेल्फ लाईफ याला आहे. तेव्हा अगदी छोट्याशा गावी जरी हा उपक्रम सुरू केला, तरी तिथून शहरापर्यंत पोहोचायला 2 महिने लागले प्रॉडक्ट. तरी त्याला काही नुकसान होणार होणार नाही. नाहीये. बरोबर. आणि म्हणजे अशा तऱ्हे एक सांगते ना, की प्रोजेक्टमध्ये ठेवून त्याच्या भोवती गोल-गोल फिरत दरेक अँगलनी त्याला कसं ॲड्रेस करता येईल हे बघून त्यामुळे त्याला ना पैलू फार आहेत. आणि तुम्ही म्हणाल त्या अँगलनी त्यात काही ना काहीतरी काम करायचा प्रयत्न अ, सगळ्यांनीच म्हणजे सखीशी जोडल्या गेलेल्या सगळ्यांनीच केलाय. तुम्ही मगाशी म्हटलात, की तुमच्या त्या गावामध्ये सर्व्हायकल कॅन्सरचे इश्यूज खूप होते. तर आमच्या सख्यांना तुम्ही सांगू शकाल का, की हे जे बहुराष्ट्रीय कंपनी जे पॅड्स सध्या विकत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, ज्याच्यामुळे शारीरिक धोके निर्माण होतात स्त्रीला. तर सर्व्हायकल कॅन्सरसुद्धा त्याच्यातला एक धोका आहे. त्याचं काय आहे नक्की? कसे हे धोके उद्भवतात आजच्या सॅनिटरी पॅड्समधनं? अ, असं आहे सॅनिटरी पॅड खरं म्हणजे ना सॅनिटरी पॅड तुम्ही म्हणाला, की काहीतरी रक्त शोषून घेणारी काहीतरी वस्तू. तर ती सॅनिटरी पॅड्स आपल्याकडे वर्षानुवर्ष आहेत.
त्याचं स्वरूप वेगळं होतं. हं. बायकांनी म्हणजे आपण जी कापडाची घडी घेतो ते सुद्धा एक तऱ्हेचं सॅनिटरी पॅडच आहे. बरोबर. पण जसं सुती कापड सगळ्यांना सहज उपलब्ध आजकाल होत नाही. आणि विदेशी म्हणजे परदेशामध्ये आपण ज्याला सॅनिटरी पॅड म्हणतो, त्या डिझाईनची सुरुवात विदेशामध्ये झाली. बरं. तेव्हा त्यांनी कॉटन कॉटन नाही म्हणता येणार त्याला वूड पल्प म्हणजे लाकडाचं जे खोड असतं त्याचा केलेला मावा ज्यातनं कागद सुद्धा तयार होतो. बरं. तो मावा एका कापडामध्ये गुंडाळून त्याचं हे सॅनिटरी पॅड तयार करण्यात आलं. आणि ते स्वरूप जवळ-जवळ 80व्या दशकापर्यंत कापडामध्ये गुंडाळलेलं सॅनिटरी पॅड अशाच पद्धतीने वापरात होतो. गुंडाळलेला वूड पल्प असं त्याचं स्वरूप होतं. पुढे काय झालं, की पॉलिमरचा शोध लागला आणि हं. ऑलमोस्ट त्याचं इन्व्हेजन आपल्या आयुष्यातल्या दरेकच गोष्टीमध्ये पॉलिमर घुसला. म्हणजे येस. आपण सकाळी टूथब्रश वापरतो तिथपासून दरेकच गोष्ट आपली प्लास्टिकची बनायला प्लास्टिकची लागली. असते. त्याप्रमाणे पॅड्सही आतमध्ये सुपर ॲब्झॉर्बंट पॉलिमरचं ॲब्झॉर्बंट मटेरियल म्हणजे शोषण करण्याची जी गादी असते ती. त्यानंतर त्याच्या खाली पॉलिथिलीन म्हणजे प्लास्टिकचा लेयर आणि वरती नायलॉनचा लेयर असं संपूर्णपणे ते एक कृत्रिम तऱ्हेने बनलेलं पॅड आपल्या समोर आलं. अ, त्यामुळे होतं काय आता साधी म्हणजे मेडिकली बघायला गेलं तुम्ही तर आपल्या वजायनाची स्किन असते ती आपल्या शरीरातल्या इतर ठिकाणच्या स्किनपेक्षा थोडी पातळ नाजूक असते. जास्त सेन्सिटिव्ह असते आणि त्यामुळे रेडिएशन जास्त प्रमाणात शोषून घेतं. तेव्हा ही कम्प्लिटली प्लास्टिक फिल्ड म्हणजे पॉलिमर फिल्ड सॅनिटरी पॅड्स जेव्हा समोर आली तेव्हा त्यातनं होणारं रेडिएशन आपली स्किन जास्त शोषून घ्यायला लागली. आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवायला हवं. कारण की बाहेरून बाजारातून जी पॅड्स येतात ना आपल्याकडे ती अशीच कम्प्लिटली म्हणजे इथल्या क्लायमेटचा जराही विचार न करता बनवलेली असतात. बरं. संपूर्णपणे पॉलिमर किंवा प्लास्टिकचा वापर असलेली असतात. तेव्हा हे बदलणं जरुरीचं होतं. त्यामुळे काम अ, काय म्हणतात ना प्रोजेक्ट चला आपण मशीन ठेवूया, पॅड बनवूया, ती विकूया एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. त्याच्या फार पुढचा विचार करून म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आम्ही पहिल्यांदा साऊथहून मशीन घेतलं तेव्हा 2 गोष्टी लक्षात आल्या, की आपल्याला हे मल्टीनॅशनल कंपन्यांचं रिजेक्ट जे आहेत, अशा तऱ्हेचं रॉ मटेरियल आपल्याला फ्रेश पॅड्स बनवण्यासाठी मिळतंय. तेव्हा ही बरोबर. परिस्थिती बदलायला हवी. बरं पॅड्समध्ये जे थोडाफार गुडपल्प होता तो इम्पोर्ट व्हायचा कारण आपल्या देशात पुरेसं जंगल कव्हर नाहीये. अच्छा. तर त्या इम्पोर्टच्या किमती वर-खाली व्हायच्या. तेव्हा त्याच्यावरही कुठेतरी नियंत्रण आणणं जरुरीचं होतं. तसंच मशीनही चांगलं करणं म्हणजे ज्यातनं प्रोडक्शन रेट हाय होईल आणि जर तुम्ही एक लाईव्हलीहूड म्हणून याच्याकडे बघताय तर बायकांना खरोखर त्यातनं पैसा कमवता येईल, त्यातनं फायदा होईल कुठेतरी. ह्या मल्टिपल वस्तूंकडे बघण्याची गरज होती. आणि मग सुरुवातीपासून त्याच्याकडे तसंच बघायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मशीन्स अशा तऱ्हेने तयार केली, की जी ड्रेजरी फ्री असतील. बायकांना हं. शांतपणे बसून सुखात बसून त्याच्यावर काम करता येईल. अ, जराही कुठचेही शारीरिक श्रम त्यातनं होणार नाही. कारण शारीरिक श्रमाची अनेक कामं बायका ऑलरेडी दिवसभर करत करत असतात. असतात. बरोबर. हां. तेव्हा निदान त्या हे काम करतील, जे त्यांच्या हेल्थ आणि सुखासाठी आहे. अ, ते तरी निदान शांतपणे त्यांना करता येईल, एन्जॉय करता येईल केलेलं काम अशा पद्धतीने करायची. आणि दुसरं अतिशय गरजेचं होतं, की रॉ मटेरियल इथनं बनणं, इंडिजिनस हां. रॉ मटेरियल बनणं. त्यामुळे आम्ही तो सायमल्टेनियस रिसर्च सुरू केला, की इथे प्लांट बेस्ड असं काय फायबर्स आहेत, की ज्यातनं आपण हे कोर मटेरियल किंवा ॲब्झॉर्बंट मटेरियल ज्याला आपण म्हणतो ॲब्झॉर्बंट शीट्स पॅडमध्ये घातल्या जाणाऱ्या, त्या कशा इथूनच कशा मिळतील. त्यामुळे आम्ही अनेक युनिव्हर्सिटीज बरोबर काम केलं, अनेक स्टुडंट्सना इन्व्हॉल्व केलं, की हे मटेरियल आपल्याला इथेच तयार करायचंय. आपण इम्पोर्ट वरती डिपेंडेंट राहून चालणार नाही आणि ह्याच्यामध्ये वापरला जाणारा रेझिस्टंट लेयर आहे, तोही कसा बायोप्लास्टिकचा बनेल. बरं. याच्यावर खूप काम करून
आज आम्ही या स्थितीला आलोय की एक 100% बायोडिग्रेडेबल पॅड जी इथल्या स्त्रीची गरज आहे, म्हणजे जिथलं टेम्परेचर 35 ते 38 सतत असतं, तिथे शरीराच्या या नाजूक भागाजवळ एक अतिशय नॅचरल पदार्थ असावा. 5 दिवस ते हे इतपत काय म्हणतात, एक सुविधा स्त्रियांच्या पुढे करण्यामध्ये आम्ही यशस्वी तिथवर झालेला आहे. पोहोचलोय म्हणजे. हो. सो आताचे जे पॅड्स आपल्याला अवेलेबल आहेत तिथे म्हटलं जातं की इट गिव्स यू अ 12 प्रोटेक्शन विच इज ॲब्सल्युटली रॉंग. कारण एवढा तास एक हो. गोष्ट आपल्या शरीराच्या एवढ्या जवळ ठेवायची. त्या दृष्टीने सखीचे जे पॅड आहे त्याची अब्झॉर्बन्सी लेवल काय आहे? किती तास आपण एक पॅड वापरू शकतो? सखीचं पॅड आहे ना, बघा ऍब्झॉर्बन्सी लेवल वाढवायची हे शक्य असतं. तुम्ही पॅड थोडंसं जाडं करा, मोठं करा. अं, 12 तास चालणारी जी तुम्ही जाहिरात बघितली असेल ना, ती मात्र काय जेल मटेरियल ज्याला म्हणतात, सुपर बरोबर. ऍब्झॉर्बंट पॉलिमर त्यांनी बनलेली आहे. ते ठेवू नये, कारण की शेवटी तुम्ही रक्त शरीराच्या जवळ ठेवता कुठे ना कुठेतरी. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर त्याच्यावर प्रक्रिया सुरू होतात आणि एक टॉक्सिक शॉक सिंड्रोम हो. नावाचा एक रोग बायकांना होऊ शकतो त्यातनं. म्हणजे कित्येक वेळेला खूप वेळ पॅड बदलला नाही तुम्ही किंवा खूप वेळ टॅम्पॉन बदललं नाही, तर तुम्हाला गिडीनेस येतो, थंडी वाजल्यासारखी वाटते, ताप येतो, हातपायांना कंप सुटतो. बापरे. कुठे ना कुठेतरी हा टॉक्सिक शॉक तुम्हाला, म्हणजे तुमच्याच रक्ताचं सोप्या भाषेत सांगायचं तर त्याचं विष बनतं विषच आणि तयार होतो. तुम्हाला ॲब्सल्युटली. तुमच्याच शरीराला ते अफेक्ट करतं. तर ते होण्यापासून थांबवणं, आणि ह्या टॉक्सिक शॉक मध्ये तशी ना सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे. ती फेटलही होऊ शकते at times. हो. तेव्हा अं, ते पॅड 6 तासांनी बदललं जावं, हा खरं म्हणजे चांगला उपाय आहे. म्हणजे तुम्ही कापड जरी घेतलं असलं तरी ते 6 तासांनी बदलावं आणि स्वच्छ बदलायचं. कपडा शरीराजवळ घ्यावा. ही एक चांगली प्रॅक्टिस आहे. असं आहे की 12 तास बायकांना पॅड वापरायला लागतं, कारण की ते पॅड बदलता येईल अशा सुविधा कुठेही आपल्याकडे बायकांसाठी ॲक्चुअली. केलेल्या नसतात. बरोबर. इतके दिवस ते टॉयलेट्सला नव्हती, म्हणजे इथे शाळांमध्ये जेव्हा टॉयलेट्स नव्हती, आम्हाला कित्येक जिल्ह्यांमधनं इव्हन कित्येक वेळ म्हणजे ऍट टाइम्स आम्ही सरकारशी, स्टेट गव्हर्नमेंटशी डेलिबरेशन करून मुलींसाठी चेंजिंग रूम्स बनवल्या होत्या शाळांमध्ये, की त्यांना शाळेत येऊ दे, त्यांच्याजवळ पॅड्स आहेत पण ती बदलायची एक जागा तर द्या जागा त्यांना. नाहीये. हां. ही सुविधा जर एक्सटेंड केली ना, तर मग पिरियड बायकांसाठी नॉर्मल होऊ शकेल. पण म्हणतात ना, की आपल्याकडे ना जागोजागी अ, हा विषय, हा प्रॉब्लेमच नाही, असं झाल्यामुळे, किंवा हा विषय एक्झिस्टच करत नाही, याच्याबद्दल बोलायचंच नाही असं झाल्यामुळे, त्याच्यात किती तऱ्हांचे प्रॉब्लेम्स असू शकतात आणि बायका एकट्या ते सॉल्व्ह करतायत. त्याच्याशी एकट्या काय म्हणतात, लढतायत. टक्कर देतायत त्याला आणि सहन करत जगतायत. आता हे चित्र बदलायचं असेल तर आपल्या सगळ्यांना पुढे यायला पाहिजे, बोलायला पाहिजे आणि जागोजागी जी सुविधा आहे, ज्याची गरज आहे, ती तिथे तिथे व्हायला हवी. आणि रादर म्हणजे आहे तुम्ही आज जो टॉक शो घेता आहात, याची गरज का आहे? असं ओपन सगळ्यांच्या समोर याच्याबद्दल जर बोललं नाही, तर ही पण अडचण असू शकते हे कळणार कसं लोकांना? कळणार नाही. आणि बरोबर आहे. जर कळलंच नाही, तर त्याचं निराकरण होण्याच्या दृष्टीने कोणी पाऊल कसं उचलू शकणार? दुसरी गोष्ट म्हणजे सखीचे जे पॅड आहे, त्याच्यामध्ये काय नक्की वापरलं जातं मटेरियल? सखीच्या पॅडमध्ये आम्ही मी जसं म्हटलं तसं नॅचरल फायबर्स, ज्यांच्यामध्ये एक लिक्विड होल्डिंग कपॅसिटी जास्त आहे. फॉर एक्झाम्पल साधं केळ्याचं झाड. हो. केळ्याच्या झाडाचं जे खोड असतं, फ्रुट्स निघून गेल्यावर त्या खोडाचा खरं म्हणजे काहीच उपयोग उपयोग नसतो नाहीच. शेतकऱ्याला. हां. पण त्याच्यामध्ये जवळ-जवळ 90% to 95% पाणी असतं. म्हणजे त्यातल्या रेषांची पाणी पकडून ठेवायची ही एवढी मोठी कपॅसिटी आहे. ओह! त्यामुळे आम्ही त्या रेषांचा म्हणजे केळ्यांच्या खूप
शेती मालकांची ही अरेंजमेंट आहे की आम्हाला ते केळ्याचे फायबर्स दिले जातात चीज बनवण्यासाठी. तसंच जेट्रोफा आहे किंवा पाण्यावरती एक पाण वनस्पती येते वॉटर हायसिंथ वॉट म्हणून असेल. तुम्ही हां, राइट. तर खूप खूप ठिकाणी आहे तलाव, नद्या प्रॉब्लेम समजला जातो. त्या वनस्पतींच्या वाढण्याने पाणी राहत नाही तिथे. पण त्याच वनस्पतीचा हा असा एक पॉझिटिव्ह वापरही होऊ शकतो. की लिक्विड होल्डिंग कपॅसिटी त्याची असल्यामुळे त्याच्या त्या गुणधर्माचा वापर आम्ही ह्या पॅडच्या आतमध्ये जे मटेरियल आहे लिक्विडला भरून ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये करतो. त्याच्याच बरोबर हे मागचा जो रेझिस्टंट लेयर असतो पॅडचा तो बायोप्लास्टिक म्हणजे पॉलिलॅक्टिक ऍसिड आणि स्टार्च कुठचंही स्टार्च मटेरियल यातनं थोडीशी वीक मॉलिक्युल्स की ती लवकर ब्रेक होतात. अदरवाईज प्लास्टिकचा पॉलिमर खूप लांब जसं असतो हं. तो 500-500 वर्ष त्याचं विघटन होत नाही. बरोबर. बरेच हा पटकीने इतर वस्तू जशा जैविक वस्तूंचं विघटन होतं तसं काही तासांमध्येच याचंही विघटन होऊन जातं आणि ते जमिनीमध्ये संपूर्णपणे काय म्हणतात मिक्स होऊन जातं. सो अशा तऱ्हेने सखीचं पॅड बनलेलं आहे आणि 2 गोष्टींमध्ये त्यातनं आपल्याला फायदा फायदा म्हणून की आपण दुसऱ्या देशांवरती डिपेंडंट नाही की उडकल तिथून येईल तेव्हा आम्हाला मिळेल आणि त्यातनं आम्ही काही काम करू. बरोबर. हे सगळं रॉ मटेरियल सुद्धा इथेच बनतं. थोडं कुठे ना कुठेतरी झिरो वेस्ट फार्मिंग प्रमोट करण्याकडे पण याचा उपयोग होतो. उपयोग होतोय. की ज्या गोष्टी शेतकऱ्यासाठी कचरा आहेत, पण त्या आमच्यासाठी आमचं रॉ सोर्स मटेरियल झालेला आहे. आहे, रॉ बेसिक मटेरियल झालेलं आहे. कच्चा माल आहे. सो त्यातनं एक छोटं एक स्मॉल फॉर्च्यून शेतकऱ्यांना मिळतं. तर हा प्रोजेक्ट आहे ना, दर एक तऱ्हेने म्हणजे रॉ मटेरियल मिळणं, कच्चा माल मिळणं, तर तो कच्चा माल कंपाईल करून ते पॅड बनवणं, ते पॅड वापरणं, विकणं, या दर एक तबक्क्यावरती आपल्या इथल्या स्त्री पुरुषांना आपण रोजगार निर्मिती करू शकतो. हा एक मोठा त्यातला पॉझिटिव्ह आणि आता थोडंसं पुढे जाऊन आय वुड लाईक टू से की हे वापरलेलं पॅड जो अतिशय घृणेचा विषय समजला जातो. कारण की आपल्या रस्त्यावर ते दिसलं, काही कुठेही असं पॅड दिसलं, इव्हन इव्हन स्त्रीला ते पॅड आपण काढून डिस्पोज ऑफ करतो ना कुठेतरी, तेव्हा तिच्या त्या मुलीसाठी सुद्धा ती काही फारशी सुखाची गोष्ट नसते ते बघणं. तर त्याच्या डिस्पोजल मधून सुद्धा सखी या प्रोजेक्ट मधनं रोजगार उभा राहिलाय. बापरे! म्हणजे एक जर म्हणजे तुमची हरकत नसेल तर थोडं इलॅबोरेट करून सांगते. की जेव्हा आम्ही गावोगावी बायकांना पॅड्स वापरायला शिकवली, त्याचे फायदे शिकवले की हे वापरून तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. कारण सहजपणे आधी असं व्हायचं की पानावरती माती किंवा किचन मधली राख असं ठेवून ती कमरेला बांधून बायका शेतात कामाला जायच्या. किंवा मुली तर जायच्याच नाहीत मग शाळेमध्ये. बरोबर. किंवा काही ठिकाणी अतिशय अघोरी पद्धत अशी होती म्हणजे की रेती भरलेल्या मडक्यावरती बसून राहायचं 3-5 दिवस. अ, म्हणजे असं विचार केला तरी आपल्याला शहारा येतो की नको वाटतं की कसं काय करत असतील त्या. तर यातनं बाहेर पडून तुम्ही पॅड्स वापरा जे खरोखर सुखकारक आहेत तुमच्यासाठी. हे बायकांना त्या आवडायला लागलं होतं हा उपाय. पण एक दिवस त्या म्हणाल्या, की "नाही, आम्ही आता पॅड्स नाही बनवू शकत. कारण की आमच्या गावामध्ये याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम तयार होत्या. आमचं वापरलेलं पॅडचं काय करायचं? हं. अ, ते आम्ही नक्की कुठे टाकू?" आणि त्यातनं भांडणं होतायत. एक घृणा तयार होतीये सगळ्यांच्या मनामध्ये. आणि हा प्रॉब्लेम हा खरा-खुरा प्रॉब्लेम होता. ॲक्चुअली कारण की कुठच्याही मल्टिनॅशनल्सनी हा विचार केलाच नव्हता, की हे वापरलेलं पॅड जाणार कुठे? डिस्पोज कसं ते करायचं? तुमच्या इतर कचऱ्यामध्ये मिक्स झालं, तर त्याच्यापासून म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर पुण्याजवळ हडपसर म्हणून तिथे एक कचरा डेपो आहे मोठा आणि तिथल्या आसपासच्या रहिवाशांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं, की सॅनिटरी पॅड्स तिथे टाकली जायची आणि त्यामुळे त्यातनं जे दूषित वायू ऊज आउट व्हायचे, टॉक्सिक फ्युम्स त्यातनं ज्या बाहेर निघायच्या, प्रेशराईज झाले ते.
की दे स्टार्ट गिव्हिंग आउट टॉक्सिक फ्युम्स राईट. किंवा त्या रक्तामुळे पसरणारी आसपासची रोगराई इतक्या प्रमाणात वाढली होती की तिथे सॅनिटरी पॅड्स टाकायचे नाही त्या वेस्टमध्ये, म्हणून रहिवाशांनी आंदोलन केलं होतं. आणि जर हे असंच होत राहिलं तर आता सध्या भारतामध्ये साधारण 18 ते 20% बायका सॅनिटरी पॅड्स वापरतात. ज्याच्यातला मोठा वाटा अजूनही बहुराष्ट्रीय कंपन्यांची पॅड्स वापरण्याकडे आहे. तरी सुद्धा जवळ-जवळ दर महिन्याला 33 मिलियन पॅड्स ही वेस्टमध्ये जातात. बापरे! विचार करा जर खरोखर आपण सगळ्या बायकांसाठी सुविधा तयार केली, सगळ्यांनी हे वापरलं तर नक्की आपल्या पर्यावरणाचं काय होईल? त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्वाची होती की या वापरलेल्या पॅड्सचं डिस्पोजल हं. ॲट सोर्स होईल. ते पॅड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं, त्याला इलेक्ट्रिकल इन्सिनरेटर्स मध्ये जाळणं, त्याच्यासाठी ही अख्खी यंत्रणा तयार करणं, हा एक खूप मोठा एक्सपेन्स आहे आपल्या कॉर्पोरेशन्स आणि गव्हर्नमेंट्स वरती. पण जर हे पॅड ॲट सोर्स त्याचा पूर्ण निकाल लागला आणि तो पर्यावरण पूरक पद्धतीने लागला, तर आय मीन दॅट इज अ विन विन सिच्युएशन फॉर एव्हरीवन. दॅट्स अ विन-विन आणि सिच्युएशन. जेव्हा आमच्या समोर ही समस्या आली, तेव्हा माझे पती आहेत श्याम बेडेकर, त्यांनी एक खूप सोपं आणि खूप सुंदर साधनाची निर्मिती केली आणि आम्ही त्याला अशुद्धीनाशक म्हणतो. बरोबर. कारण की तेव्हा असं होतं की वर्ड अशुद्धी वॉज क्लोजली असोसिएटेड विथ मेन्स्ट्रुएशन. पिरियड्स. राईट. त्यामुळे आम्ही त्याला अशुद्धी नाशक, म्हणजे वापरलेल्या पॅड ही अशुद्धी आहे, त्याचा निकाल कसा करायचा. आणि विथ नो टाइम ते इतकं छान आम्ही गावोगावी शाळांमधनं, अंगणवाड्यांमधनं हे ठेवायला सुरुवात केली, की जिथून तुम्ही पॅड मिळवता तिथून सहजपणे बायका ती अं, म्हणजे एखादा चुल्हा पेटवावा इतक्या सोप्या तऱ्हेने बायका त्याचा निकाल करू शकतात. त्या पॅडचा, वापरलेल्या पॅडचा. आणि त्यामुळे ती पद्धत खूप काय म्हणतात ऍक्सेप्ट झाली बायकांना सुद्धा आणि खूपशा ठिकाणी ती वापरली पण जाते गावामध्ये. आणि दिस इज या गोष्टीमुळे हे एक चांगलं सोल्युशन मिळालं बायकांना. पॅड्स वापरणं आणि त्याचा योग्य निकाल करणं. निकाल लावणं. राईट. रिस्पॉन्सिबल निकाल करणं. आणि ही पॅड्स या अशुद्धीनाशकामध्ये, अशुद्धीनाशकाला विजेची गरज नाही, त्याला इतर कुठच्याही तऱ्हेच्या इंधनाची गरज नाही. आणि त्यामुळे गावोगावी हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूप चांगल्या तऱ्हेने वापरलं जातंय. म्हणजे आय एम ग्रेटफुल की समग्र शिक्षा अभियान त्यांनी सर्व शाळांमध्ये पहिल्यांदा बसवून मुलींना याची जाणीव करून दिली, बायकांना जाणीव करून दिली की हे तुम्हाला किती उपयोगी होऊ शकतं. आणि असं आहे त्याची बनावट पण अशी आहे की ते गावाच्या लँडस्केपमध्ये पूर्णपणे मर्ज होतं. सुंदरही दिसतं की त्याच्याकडे माणसांचं असं अँडू अट्रॅक्शन होत नाही, जात नाही. तो हे तिसरं काय म्हणतात प्रोजेक्टमुळे झालेला फायदा ओके. साधारण स्त्री वर्गाला. सखीकडे कुठल्याही संस्थेला किंवा एन-जी-ओला जर अप्रोच व्हायचं असेल, हा तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्या गावी चालू करण्यासाठी किंवा इव्हन मुंबईत सुद्धा किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये चालू करण्यासाठी, तर कसं अप्रोच करता येतं आणि एखाद्या बिझनेस मॉडेलला सुरू करण्यासाठी लागणाऱ्या फायनान्सेस किती आहेत? आता म्हणजे तुम्ही बघितलं असेल की हा मी मुळात सुरू केला गावामध्ये. ज्या बायकांना शाळेत जायची संधी नाही मिळाली कधी त्यांच्यासाठी, जाहीर सी बात आहे की त्या गरीब होत्या, कारण सुरुवातीला बरोबर. आम्हालाच ग्रांट्स म्हणा किंवा मदतीसाठी खूप लोकांना अप्रोच करावं लागलं. त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत ना त्या इतक्या काय म्हणतात बेसिक लेवलला ठेवलेत आम्ही, की तो कोणालाही प्रोजेक्ट अफोर्डेबल व्हावा. बरं त्यातनं मिळणारे फायदे आहेत म्हणजे बनणारं पॅड आहे ते मात्र कंटेम्पररी अगदी आजकालच्या मुलींना वापरता येईल, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना वापरायला आवडेल असं असावं. ओके. गरज एवढीच आहे की तुमच्या जवळ एक जागा असायला हवी छोटी, 10 बाय 10 ची रूम असेल तरी ती ओके. पुरेशी होते. हे सगळं मशीन्स
मशीन्सनी काम करायला. मशीन्स ऑलरेडी काय टेबल माउंटेड असतात, त्यामुळे ती उभं राहून बसून कसंही त्याच्यावर काम तुम्हाला करता येतं. या सगळ्याला लागणारी जी इन्व्हेस्टमेंट असते, म्हणजे मशीन्स आणि जवळजवळ 40,000 पॅड्स बनतील एवढं रॉ मटेरियल. हे सगळं मिळून साधारण तुम्ही ट्रान्सपोर्टचा पण भाग त्याच्यामध्ये धरला तर एक 3.25 लाखामध्ये ते तुमच्या जागी पोहोचू शकतं. अगदी तुम्ही कुठेही असाल तरी भारतातल्या छोट्यात छोट्या गावी सुद्धा, म्हणजे नॉर्थ ईस्ट जे देश आहेत, प्रदेश तिथे आहेत, सुद्धा तुमचं आहे एक युनिट चालू आहे. हो, अगदी पहाडावरती दरेक दरेक त्या स्टेटमध्ये युनिट आहे आणि अगदी इंटिरियर मध्ये आहे, तिथपर्यंत ते सहज पोहोचू शकतं. तिथल्या तुमची काही भाषा असेल तरी तुम्हाला ते शिकून घेता येतं. मशीन मेंटेनही करता येतं बायकांना. मशीन मेंटेनन्सही फारसा नाहीये. एखादं स्विंग मशीन आपल्या घरातलं असावं, ते तुम्ही कसं मेंटेन कराल तितकं सिंपल तऱ्हेने हे मेंटेन करता येतं. पुन्हा बनणारं जे पॅड असतं, वेगवेगळ्या साईज मध्ये लहान मोठं कसं असावं तसं असतं. ओके. विंग्स लागतात त्याला. हल्लीचं जे डिझाईन मुलींना आवडतं, गरज असते ओव्हरनाईट वगैरे वापरण्याच्या दृष्टीने, तशी वेगवेगळ्या डिझाईनची पॅड याच्यात बनवू शकतात. वेगवेगळ्या गरजांसाठी बनवू शकतात, म्हणजे मॅटर्निटीसाठी वेगळी, जीन्सच्या आतमध्ये घालायची पॅड वेगळी. सो सर्व तऱ्हेची पॅड, सर्व तऱ्हेचं रॉ मटेरियल ती हँडल करू शकतात मशीन. म्हणजे शक्य तितकं सोपं आहे याच्यामध्ये. एक करावं लागतं, त्याच्यात बायकांना काम करावं लागतं. मशीन ऑटोमॅटिक नाही. म्हणजे ओके. मशीन आणून ठेवून प्रोडक्शन झालं असं कधी होत नाही. तेव्हा बायकांनी त्याच्यावर काम करणं, बायकांची मदत म्हणून, त्यांच्या हातातलं टूल म्हणून ही मशीन्स आहेत. तेव्हा हे अतिशय महत्वाचं आहे की त्याच्यावर मशीनवर तुम्ही काम केलं तर तुम्ही खूप प्रोडक्शन, म्हणजे साधारण ऑन अन ॲव्हरेज 40,000 पॅड्स दर महिन्याला बनवू शकतात. त्याच्यातनं एक रोजगार म्हणून ₹20,000 ती पॅड्स बनवणाऱ्या बायकांना त्यातनं मिळू शकतात आणि ₹20,000 त्या संपूर्ण युनिटचं कलेक्टिव्ह प्रॉफिट म्हणून बाजूला ठेवले जातात. बापरे. म्हणजे हे नुसतंच रोजगार निर्माण करून आम्ही सोडलं नाहीये, तर पहिल्यापासून हाही प्रयत्न ठेवलाय की बनणारे नवे एंटरप्रेन्योर्स असतील ते एका एंटरप्रेन्योर सारखा विचार करतील, म्हणजे आपल्या ग्रोथचा विचार करतील. जेव्हा ऍब्सोल्युटली. मिळालेले सगळे पैसे आजच वापरून टाकायचे असं आम्ही कधीच काय बायकांना सूट देत नाही. रादर त्यांना ही शिकवण देतो की त्यातला एक हिस्सा बाजूला काढून ठेवा, की तुम्हाला तुमचंच युनिट जर मोठं करायचं असेल त्याच्यासाठी, किंवा कधी तुमच्या आनंदाचे जे दिवस असतील ते साजरे करण्यासाठी तुम्ही स्वतःसाठीच त्या पैशांचा उपयोग मागाहून करू शकाल. तो एक काय म्हणतात, मॅनेजमेंटच्या दृष्टीने तोही धडा तुम्ही त्याच्यातनं देताय त्यांना, फायनान्शियल हां, सर्व प्लॅनिंग. तऱ्हेने. आणि हा प्रोजेक्ट असा आहे की जे आजकाल नव्या एंटरप्रेन्योर्ससाठी एम-एस-एम-ई तर्फे निघणारे नवीन-नवीन स्कीम्स आहेत, त्यांच्यातून किंवा डी-आर-डी-ए म्हणजे डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं दरेक जिल्ह्याचं, त्यांच्याकडे असलेल्या एस-जी-एस-वाय म्हणजे स्वरोजगार योजना आहेत, त्यांच्यामधून किंवा एक मुद्रा योजना म्हणून आहे, बर. आय थिंक भारत सरकारची आहे. आणि ऑनलाईन त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करतात. या कशातूनही तुम्हाला हा जो फंड्स फंड उभे आहे करता येतं. हा राईट. जनरेट करतात. राईट. आणि त्याचं स्वरूप असं असतं की 40,000 पॅड हे तुमचं पहिल्या महिन्याचं प्रोडक्शन झालं तर ती विकून तुम्हाला पुढच्या वेळेचं रॉ मटेरियल विकत घेण्यासाठी काय म्हणतात, जो रोलिंग फंड लागतो तो तयार तो होऊ तयार शकतो. होतो. मग त्यातनं जनरेट करू शकतो. आणि हे जे पॅड्स आता एखादा एनजीओ तयार करत असेल तर त्याचं मार्केटिंगचं शिक्षण तुम्ही देता का त्यांना? म्हणजे साधारणतः कुठेही पॅड्स जाऊ शकतात, म्हणजे दुकानांमध्ये ते ठेवू शकतात का? इन्स्टिट्यूटशी कोणाशी बांधील की त्यांना ठेवावी लागते ह्यासाठी? हां, आता मार्केटिंग आहे ना, हा एक स्वतंत्र असा विषय विषय आहे की आहे. तुम्ही अ, हवं तेवढं क्रिएटिव्ह त्याच्यामध्ये होऊ शकता. आम्हालाही गरज पडली इथे क्रिएटिव्ह व्हायची आणि त्याच्यासाठी सुरुवातीला तर म्हणजे आम्ही या प्रोजेक्टला एक सोशल मूव्हमेंटचा बाज दिला, की एका एम्पॉवर्ड बाईनी दुसऱ्या एका मुलीला एम्पॉवर करायचं.
म्हणजे तिला या पॅड्स विषयी सांगायचं आणि तिला गिफ्ट द्यायचे. सॅनिटरी पॅड्स हा एक गिफ्टिंग ऑप्शन म्हणून आम्ही उभा केला. आणि त्याला हायजीन बकेट चॅलेंज म्हणून नाव दिलं, की तुम्ही येस. आपल्या आयुष्याची 5 मिनिटं दुसऱ्या कोणाला तरी मासिक दरम्यान स्वच्छता का पाळायची याचं शिक्षण द्यायचं. आणि असं होतं ना, बायका जेव्हा बोलायला लागतात, बोलण्यातनं सोल्युशन्स निघतात. आणि मग आता काय झालंय, की एक ICDSचं खूप चांगलं नेटवर्क सगळीकडे तयार आहे ऑलरेडी. ते बायकांच्या आणि लहान मुलींच्या हेल्थसाठीच बनलेलं आहे. गावोगावी अंगणवाड्या आहेत, तेव्हा हीच डिस्ट्रिब्युशन सेंटर्स म्हणून वापरली जातात. तिथूनच याचं डिस्ट्रिब्युशन प्रोपगेशन होतं आणि त्यामुळे आणि छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा अंगणवाडी आहे. तर तिथपर्यंत ही पॅड्स पोहोचू शकतात. थोडीशी सवय याची लावायला लागते, की पैसे खर्चून आपण म्हणजे अक्षरशः आम्ही ह्याच्यासाठी पुरुषांचं शिक्षणही केलंय सुरुवातीपासून. म्हणजे तुम्हाला गंमत वाटेल, की आधी जेव्हा हे पुरुषांचा सहकार मिळणं कठीण व्हायचं, तेव्हा आम्ही ना पुरुषांचे WhatsApp ग्रुप्स तयार केले, की जे समोरासमोर नाही आम्ही त्यांच्याशी बोलू शकत किंवा त्यांनाही समज नाही देऊ शकत, की तुम्ही पिता असाल, तुम्ही पती असाल कोणाचे किंवा तुम्ही कोणाचा मुलगा असाल, तर तुमची आई, बायको, मुलगी या सगळ्यांच्या हेल्थमध्ये तुमचाही इक्वल स्टेक आहे. या सगळ्यांची जर प्रकृती चांगली असेल, तरच तुमची ती प्रकृती चांगली राहणार आहे. तुमच्या फॅमिलीची हेल्थही तरच चांगली राहणार आहे. तर हे सगळे विचार आम्ही अक्षरशः WhatsAppच्या माध्यमातून म्हणजे हल्ली सोशल मीडिया मीडिया वाईट आहे लोकं म्हणतात. पण ह्या सोशल मीडियाचा वापर करून आम्ही दूरवर सगळीकडे पोहोचलो. समाजातल्या सर्व स्तरांमध्ये आणि पुरुषांनाही एज्युकेशन दिलं. ज्यामुळे एक मोठा फरक व्हायला लागला, की आपल्या फॅमिली बजेटमध्ये ना कधीच तुम्ही तुम्ही बघाल, कितीही फॅमिलीची बजेट बघा. सॅनिटरी पॅड्ससाठी पैसे बाजूला काढण्याला कधीच होत नाही. नाही. नेहमी तो बायका कुठचा तरी जुना कपडा कसा काय घेतील, त्यांचं ते बघतील, हेच व्हायचं. पण आता वयात येणाऱ्या मुलीसाठी आवर्जून वडील पैसे बाजूला ठेवतात. तिची ही दर महिन्याची गरज आहे म्हणून. तर हा एक मोठा एक सामाजिक बदल आहे फरक बदल ऍक्च्युली. पुढे यायला लागलाय. काय होतं, की तुम्ही जरा काही वेगळा प्रोजेक्ट करत असलात तर इट अट्रॅक्ट समहाऊ पुरस्कार मिळतात किंवा असं काही मिळतात. तेव्हा एका म्हणजे लॉरियल पॅरिस तर्फे एक पुरस्कार मिळाला होता आणि अ, त्यांच्या मॅगझिनमध्ये मला टाइम्स ग्रुपचं कुठचं मॅगझिन होतं. न्यूयॉर्कमध्ये एका पत्रकाराने ते वाचलं. आणि मग तिने एकदम फोन केला, की "मी येऊ का भारतामध्ये? तुला भेटायला येऊ का?" म्हटलं, "अरे बापरे! मला म्हणजे या तुम्ही." तर ती खरंच आली. आली तिने तिने त्याच्यावर एक आर्टिकल तयार केलं, तिथे छापलं आणि ते एका इंग्लंडमधल्या बाईने वाचलं, जिला सीरियन रेफ्युजीची मदत करायची होती. ओ. त्यावेळी ते वॉर सुरू वॉर होतं चालू होते. आणि सीरियन रेफ्युजीज त्यामुळे आम्ही तिच्या मदतीने म्हणा किंवा पुढाकाराने आम्ही जॉर्डनमधल्या जटारी रेफ्युजी कॅम्पमध्ये हे पहिल्यांदा हे युनिट्स लावले, की तिथे जवळ-जवळ 2 लाख रेफ्युजीज होते. त्याच्या अर्ध्या बायका आणि म्हणजे तिथे परिस्थिती वाईट होती फारच. त्यांना काही $10 मिळायचे महिन्याचे. त्याच्यात तुम्ही जेवण खरेदी कराल का हे पॅड्स खरेदी कराल आणि युद्धकैदीही तिथे खूप होते. तर तिथून आम्हाला म्हणजे 2 संकल्पना पुढे आल्या. अ, तिथे त्या आम्ही पाठवले होते पॅड्स त्यांना मदत म्हणून आधी, की त्यांना कसे वाटतात बघायला. ते लोकांनी आपापल्या जखमांवर लावले. कारण की बँडेजेसचा पण तिथे अभाव होता. दुसरं दरेक घरामध्ये जवळ-जवळ 3-4 पॅराप्लेजिक म्हणजे युद्धकैदी गोळी लागून पथारीवश झालेले युद्धकैदी होते. आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं. त्यांचं कसं करायचं? तर त्यावेळी आम्हाला प्रथम कल्पना आली, की हेच आमचंच बायोडिग्रेडेबल मटेरियल वापरून आम्ही असं डायपर तयार केलं. ओ. पथारीवश तिथल्या लोकांसाठी. तेही एक काम तिथल्या बायकांना दिलं
आणि मग जेव्हा दिसलं की याचा खरंच उपयोग होतोय त्या लोकांना, अ, तेव्हा आमच्या मनात हे आलं की आपल्याकडे सुद्धा एक खूप मोठा अ, मध्यम वर्ग आहे, की जिथे नवरा-बायको दोघांनाही म्हणजे काय म्हणतात आपला संसार रथ चालवायला काम करावं लागते, गरज आहे त्यांची. आणि अशा वेळी जर घरामध्ये कोणी वृद्ध असतील, जे पथारीवश असतील, तर त्यांना दरेकालाच काही नर्सिंग ठेवणं किंवा अशा सुविधा ठेवणं शक्य होत नाही. तर दिवसभर त्यांची सुविधा व्हावी, जर त्यांना जर असा डायपर घालून ठेवता आलं आणि त्यामुळे आम्ही एक फार कॉन्शियस डिसिजन घेतला. आम्ही लहान मुलांचे डायपर्स बनवत नाही. कारण की कुठे ना कुठेतरी आजकालच्या मुलींसाठी ते त्यांची पण गरज उपयोगिता आहे. पण जिथे खूप गरज नाही, जिथे मुलांना अटेन्शन डायपर्स सतत घालून. मिळू शकतं, तिथे आम्ही वळलोच नाही. आम्ही डायपर्स बनवले वृद्धांसाठी. आणि जिथे बाजारात डायपर्स खूप महाग विकले जातात, ₹50-60 चा एक डायपर मिळतो. तिथे आम्ही तो हा डायपर ₹25 चा अशा तऱ्हेने आपल्या बाजारात आणले, की सामान्य माणसाला सुद्धा तो अफोर्डेबल व्हावा आणि घरच्या वृद्धांना एक डिग्निटीचं लाईफ ते म्हणजे देऊ शकावे, या विचाराने. म्हणजे एक सोशल एंटरप्राइजचं खरोखरच जे स्वरूप असतं ना, म्हणजे आम्ही जेव्हा हे काम सुरू केलं, तेव्हा अनेक लोकांनी ॲक्चुअली काय आहे, की अडथळे नाही आले, प्रॉब्लेम्स नाही आले असं मी नाही म्हणणार. ते आले. पण ते लक्षात ठेवण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं, की आपल्याला मदत कुठून झाली, समाजातल्या कुठच्या तबक्याने मदत केली, आपल्या बरोबर जोडले कोण गेले, त्यांना घेऊन पुढे जावं आणि मग त्यांना जे उपयुक्त होईल अशा तऱ्हेचं काम सतत करत राहावं. त्यामुळे एक माफक नफा ठेवून अजूनही आम्ही द लास्ट पर्सन त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. त्यामुळे माफक नफा घेऊन बायका नफा कमवत नाहीत असं नाही, त्या कमावतात. अ, कारण की त्या घरं चालवतात आपली बरोबर. ह्याच्यावरती. माफक नफा ठेवून सॅनिटरी पॅड्स अतिशय अफोर्डेबल आणि वुमन टू वुमन ॲक्सेस बायकांना मिळेल, अशा स्वरूपात आम्ही बायकांपर्यंत पोहोचवले आणि ॲडल्ट डायपर्स अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांपर्यंत पोहोचवले, जेणेकरून अ, वृद्धांना एक लाजिरवाणं व्हायची वेळ आता त्यामुळे येत नाही. अ, हे एक त्याच्याच बरोबर आणखी म्हणजे अ, एकदा एक स्त्री शक्ती एकत्रित झाली ना, की दे डू वंडरफुल वर्क, म्हणजे खूप सुंदर कामं त्यातनं उलगडत जातात. आता कोविडची एवढी मोठी पॅन्डेमिक आली. तेव्हा आमच्याच बायकांनी पुढे येऊन सॅनिटायझर्स बनवले. म्हणजे आम्ही जेव्हा त्या चेंजिंग रूम्स बनवल्या होत्या तेव्हापासून आमच्याकडे ते लायसन्स होतं, की तिथे ओके. बाथरूम नाही, मग पाणी नाही म्हणून सॅनिटायझरने हात धुवायचे म्हणून आम्ही ऑलरेडी ग्रामीण बायकांना शिकवलं होतं. हो. पण त्याचा खरा-खुरा उपयोग आता झाला, की लोकांपर्यंत पॅन्डेमिकच्या दरम्यान गावोगावी आम्ही म्हणजे सॅनिटायझर आणि जसं म्हणते तसं ही शक्ती एकत्रित झाल्यामुळे पी किट्सचा जेव्हा इथे काय म्हणतात कमतरता होती, त्या काळात पटकीनी ती वस्तू शिकून घेऊन त्याची सुद्धा फॅक्टरी बायकांतर्फे सुरू करण्यात आली आणि ते कामही पुढे पुढे नेले त्यांनी. एकात एक म्हणून असं चेन रिएक्शन चालूच हो. आहे आणि त्या पद्धतीने हो, तुमचे पुढे काम चालूच आहे. आत्ता तुम्ही लायसन्स बद्दल बोललात, तर सखीचं युनिट हो. स्टार्ट करायला लायसन्स काही लागतं का? किंवा कुठल्या अ, परमिशन्स लागतात? म्हणजे जे जरुरी आहेत सर्टिफिकेशन्स ती मिळवण्याची प्रोसिजर पण सेट झालेली आहे. म्हणजे युनिट सुरू झालं, की त्या युनिटमध्ये बनणाऱ्या मालाचं चेकिंग आणि त्याचं सर्टिफिकेशन हे होतंच म्हणजे. आणि पुढे आणि लागेल ते त्याप्रमाणे रॉ मटेरियल्स पण त्या युनिटला मिळू हो, शकतात. हो. आता या रॉ मटेरियल्स बद्दल मी बोलते. कारण की जेव्हा तुम्ही डिपेंडंट असता, की बाहेरून तुम्हाला वूड पल्प येईल, तो मग कंटेनर लोड घेणं. आता आपल्या एका युनिटची महिन्याची गरज असते 250 ते 300 किलो ओके. मालाची. आणि रॉ मटेरियल जर बाहेरून येणार असेल, तर ते 250 ते 300 किलो तुम्हाला इतकं महाग मिळेल ना, की ते कोणाच्याही आवाक्या बाहेरचं होऊन जाईल. त्यामुळे आम्ही
ही एक चांगली सप्लाय चेन तयार केली, की जे लागणारं मटेरियल आहे म्हणजे हा असा एक नॅपकिन बनायचा तर त्याच्यासाठी जवळ-जवळ 4 ते 5 तऱ्हेचं रॉ मटेरियलची गरज असते. ते सगळं इथेच बनेल. बरं. अशा तऱ्हेने म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांशी बोलून हे करून ते सगळं रॉ मटेरियल इथल्या इथे बनतं. परत ते टन्समध्ये बनतं त्यामुळे एक प्राइस एडव्हांटेज मिळतो. तो एडव्हांटेज या सर्व युनिट्सना पास ऑन पण केला जातो. म्हणजे त्यांनी जरी 250-300 किलोच मटेरियल घेतलं ना, तरी त्यांना मात्र जे टनमध्ये एखादी वस्तू आपण घेतो, तेव्हा जो भाव मिळतो, तो त्याच प्राइस भावात. एडव्हांटेज त्यामुळे त्यांना मिळतो. आणि या सर्व गोष्टींचं काही ना एक खूप अ, सक्षम आणि सॉलिड असं ट्रेनिंग मॉड्यूल बनवलंय, की दरेक गोष्ट करायची ती कशी करायची म्हणजे आपलं रॉ मटेरियल काय स्टेजला आलं की पुढचे रॉ मटेरियलची ऑर्डर ठेवायची. इथपासून सर्व गोष्टी बारीक-सारीक त्यांना शिकवल्या जातात. शिकवल्या जातात. म्हणजे आम्ही म्हणतो की सखी ही युनिव्हर्सिटी आहे आणि त्यातनं बायकांना एमबीएची डिग्री मिळते. डायरेक्ट म्हणजे महिला इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असं त्या करू शकतात. इंडिपेंडंट एंटरप्रेन्योर्स बनू शकतात. सो सो वेल सेड. ॲब्सोल्युटली. आणि सरांनी अजून एक मला वाटतं पॅड डिस्पोजल मशीन पण इन्व्हेंट केलेलं आहे. जे जागोजागी वडोदऱ्यात वेगळ्या-वेगळ्या पोलिस स्टेशन्समध्ये पण तुम्ही इन्स्टॉल केलेलं आहे. हो. सो म्हणजे जे आपण वेंडिंग मशीन आपण कुठे नाही आपण रेल्वे स्टेशन आणि याच्यावर गेलो, की नाणं टाकून आपल्याला कोका-कोला मिळतो ना चिप्स मिळतात आणि काय-काय मिळतं. मग पॅड का नाही? खरं पॅड ही अशी गरजेची वस्तू आहे. म्हणून आम्ही सुरुवातीला एक बरं पण ते इलेक्ट्रिकवर चाललं ना, की तिथे फार गडबड होते. हो. त्यामुळे थँक्स टू श्याम त्यांनी नॉन इलेक्ट्रिकल मेकॅनिकली चालणारं वेंडिंग मशीन तयार केलं सॅनिटरी पॅड्ससाठी आणि त्याच्यामध्ये म्हणजे एक नाणं टाकलं सहजपणे 24/7 केव्हाही तुम्हाला अशा तऱ्हेचं पॅड हातात मिळतं. अ, ते आम्ही सुरुवातीला ना म्हणजे ज्या पब्लिक प्लेसेस होत्या तिथे लावून बघितलं. लावून आत्ता कोव्हिडमध्ये शाळा बंद, अंगणवाड्या बंद तेव्हा मग पॅड्स मिळायची कशी बायकांना? आणि त्यामुळे आम्ही आमच्या इथल्या पोलीस कमिशनर त्यांच्याशी बोलणी झाल्यावर त्यांनी सांगितलं, की पोलीस ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे. आपण सगळ्या पोलीस स्टेशन्समध्येही वेंडिंग मशीन बसवू. वॉव! त्यामुळे अगदी वेंडर विमेन म्हणजे भाजी विक्रेत्या, हॉकर्स या सर्व लोकांना अ, पोलिसांच्या सुरक्षेमध्ये केव्हाही पॅड हातामध्ये मिळतं. हाही उपक्रम आता अन्य शहरांमधनं आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आणि या डिस्पोजिंग मशीनचा काय साधारण कॉस्टिंग आहे? फार कमी आहे हो. म्हणजे नॉन इलेक्ट्रिकल आहे. त्यामुळे ते अतिशय सर्वसामान्यांना परवडेल कुठचीच मशीन 4,000-5,000 पेक्षा जास्ती महाग नाहीयेत. लार्जर सिटीज लाइक बॉम्बे या हो. ठिकाणी काय कल्पना आहे तुमची, की हे जे काही झोपडपट्टी किंवा स्लम्स आहेत, इथे काय हो. पद्धतीने हे उपक्रम राबवता येतील आपल्याला? मुंबईमध्ये जागा इटसेल्फ हा एक फार मोठा प्रश्न येतो. त्यामुळे त्याचं इकॉनॉमिक्स बसवणं थोडं कठीण जातं. पण मुंबईच्या बाहेर म्हणजे डहाणूपासून पुढे ही युनिट्स आहेत आणि तिथून मुंबई हे काही फार दूरचं मार्केट नाही. बरोबर. त्यामुळे तिथून हे काम चांगल्या तऱ्हेने होऊच शकतं. अर्थात मुंबईमध्ये आता वेळ आली आहे, की बायोडिग्रेडेबल वस्तूच वापरा. फार गरजेचं आहे. ही मोठी कॅम्पेन सुरू होण्याची गरज आहे. लवकरच आम्ही ते सुरू पण करणार आहोत आणि हे अपील आहे सगळ्यांना, सगळ्या सुशिक्षित बायकांना, की तुम्हाला हा विचार पटत असेल, तर नक्की तो तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या आसपासच्या सर्व बायकांसाठी तो अंमलात आणा. कारण की ही एकच अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या पर्यावरणालाही वाचवू शकाल. कारण की गेली 10 वर्ष प्लास्टिक थांबवण्यासाठी जितकं केलं गेलं होतं काम, ते सगळं या कोव्हिडच्या वर्षात नलिफाय झालेलं आहे आणि अतोनात प्रमाणात प्लास्टिक पुन्हा पृथ्वीवरती फेकलं गेलंय. कारणं काही असो, ती गरज होती जीव वाचवण्यासाठी सगळं खरं आहे. पण शेवटी आपल्याला राहायचंय पृथ्वीवर. आपल्याला ही पृथ्वी आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे. आणि त्यांनाही कुठेतरी म्हणजे जसं साधा फरक तुम्ही लक्षात घेतलात,
तर लहानपणी आपण कुठे फिरायला गेलो तर आसपास जेव्हा ती झाडं बिडं मागे पळायची गाड्यात बसल्यावर त्याच्यावरती सुंदर फुलं दिसायची. हल्ली प्लास्टिकच्या पिशव्या कव्हर अगदी. दिसतात त्याच्यात बसलेल्या. तर हे दृश्य आणि अशी पृथ्वी जर आपल्याला पुढच्या पिढीच्या हातात नसेल द्यायची, तर हे फार गरजेचं आहे की बायोडिग्रेडेबल निदान आपण स्वतः ही वेस्ट क्रिएट करण्याच्या भाग बनू नये. काय आहे माहितीये? आपण एका पॅट्रिआर्कल समाजात राहतो. समाजात राहतो. पुरेसं लांछन आणि पुरेसा त्रास सतत सहन करतच असतो. हे लांछन मुलींना सॅनिटरी पॅड वापरणं ही मुलींची गरज आहे. त्यांचा तो एक ह्युमन राईट आहे. राईट आहे. त्यामुळे राईट. त्यांना तो मिळायला हवा. अ, त्यांना ते पॅड वापरणं, डिस्पोज ऑफ करणं याच्यासाठी सुविधा कशा मिळतील हे आपण बघायला हवं. आणि त्याचबरोबर आपण हून एक वेस्ट क्रिएट करण्याचं काम मात्र करायला नको. कारण की ते फक्त आपणच करू शकतो. आय मीन एक एक आपल्याकडे गोष्ट आहे ना, की कचऱ्याचा राक्षस सत्यभामेने मारला. सो आपण जर तिचे वंशज आहोत, तर कचरा तयार न करता सृजनासाठी जे आपलं मासिक पाळी असते, तिचा सन्मान करत बायकांना सुविधा, पण बायकांना स्वच्छता सुद्धा अ, हे चालू ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि मला वाटतं दरेक बाईनी जिथे ती असेल तिथे, तिथून या एका चळवळीशी जोडलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही आम्ही नेहमी असं म्हणतो, कोणाला आशीर्वाद काही द्यायचा असेल, तर सखीतर्फे म्हणजे सगळ्यांना हेच अपील असतं, की हाच आशीर्वाद द्या, की स्वच्छ रहे कन्या और स्वस्थ रहे स्वस्थ कन्या. रहे कन्या. अगदी खरं आहे. ताई तुम्ही अगदी शेवटी खूप छान मेसेज पास ऑन केलेला आहे, की एन्व्हायर्नमेंट पोल्युशनवर रडत बसण्यापेक्षा आपण स्वतःकडून सुरुवात करून जर त्याच्यातला एक भाग होऊन 1% जरी आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करू हो. शकलो, एक बाई म्हणून, तरी आपल्याकडनं आपण खारीचा वाटा उचलतोय असंच म्हणायला पाहिजे. आणि अक्षय कुमारनी पॅड वुमन मध्ये म्हटलं होतं की वुमन एक स्ट्रॉंग नारी ही स्ट्रॉंग नेशन को बना सकती है. वुमन तसंच स्ट्रॉंग, कंट्री स्ट्रॉंग. वुमन करेक्ट. स्ट्रॉंग कंट्री सॉन्ग करेक्ट. आणि आज आपल्या ह्या नारींनी या ताईंनी आपल्याला हे समजून दिलेलं आहे की त्या जेव्हा हे एकट्यानी नाही पण म्हणजे त्यांच्या संपूर्ण फॅमिलीनी त्यांना त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट दिलेला आहे. मिस्टर श्याम त्यांचे पती आहेत, त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये खूप मोठा वाटा उचललेला आहे. तसंच आपण आपल्यातर्फे सुद्धा ताईंच्या मदतीला उभे राहिलो, आपल्या आपल्या सोसायटीजमध्ये का होईना, आपल्या शहरांमध्ये, आपल्या खेडापाड्यांमध्ये ह्या गोष्टीची चळवळ जर सुरू केली तर नक्कीच हे जे एक मोठं आपल्यासमोर एक चॅलेंज आहे ते आपण नक्कीच काहीच दिवसात त्याच्यावर मात करू शकू. ताई, इट वॉज अ वंडरफुल प्लेजर. म्हणजे तुमच्याशी बोलून खूप खूप तुम्ही माहिती दिली आणि तुमचा असाच प्रवास हा पुढे चालत राहो आणि आम्ही तुमच्या या चळवळीत नक्कीच सहभागी होऊन ही चळवळ पुढे नेण्यास तुमची मदत करू. आणि थँक्यू सो मच फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट की तुम्ही या उपक्रमात आमचे सहभागी झालात.